नमस्कार. आपण आजपर्यंत 27 मुळाक्षरं पाहिलेली आहेत. आता आपण पुढच्या मुळाक्षरांना सुरुवात करतो आहोत. मागच्या पाठात 27व्या पाठात आपण क हे मुळाक्षर शिकलो आहोत. क हे मुळाक्षर मी सांगितलं होतं, जसं गोंधळ घालणाऱ्या शब्दांपैकी मुळाक्षरांपैकी काही शब्द अक्षरं आहेत. त्यापैकी अक्षर म्हणजे क आणि ल मधला ल अतिशय सोपा आहे. पण इथे बघू शकता तुम्ही, ला हे मुळाक्षर, हा आहे ला आणि हा आहे क. दोघांमध्ये फरक बघा, अगदी सारखे दिसत आहेत. क बघा आणि हा ला बघा, आकारातला आहे की नाही, दोन्हीही सारखे सारखे दिसायला. पण ते वाचताना शब्द माहीत असले पाहिजेत किंवा शब्द लावता आपल्याला आले पाहिजेत की हा काय शब्द आहे, कोणतं अक्षर आहे हे ओळखता आलं पाहिजे. तर वळणांशिवाय आणि आपल्याकडे शब्दसंपत्ती, शब्द भांडार असल्याशिवाय आपल्याला ते वाचन थोडंसं कठीण जातं. तर बघूया आपण लची बाराखडी, आणि नंतरच्या पाठामध्ये ल शिकवून झाला की मग मी तुम्हाला त्याच पाठामध्ये दाखवेन किंवा यासाठी एक वेगळा पाठ पण बनवेन. मी मा, क आणि ला या अक्षरांचा एक पाठ वेगळा बनवून दाखवेन की ही कशी एकसारखी दिसणारी आहेत ते. तर शिकूया ल हे मुळाक्षर. नेहमीप्रमाणे इथे बोर्डवर मी बाराखडी लिहूनच ठेवलेली आहे. लची बघा किती सोपा आहे ल लिहायला. हा आहे ल, किती सोपा आहे बघा हा ल. आणि हा आहे आपला ला. आणि आपण मागच्याच 27व्या पाठात शिकलो होतो क. बघा हा क दिसतोय की नाही, क सारखाच. पण या या ला एक नियम आहे. क लिहिताना दोन्ही गाठी पोकळ किंवा दोन्ही गाठी भरीव दिल्या तरी चालतात. पण इथे या ला नियम आहे गाठ देण्यासाठी. लिहिलेलीच इथे तुम्हाला दिसत असेल, एक पोकळ आहे आणि एक भरीव आहे. बघूया सगळी मुळाक्षरं बाराखडी आपण कशी लिहितात ती. इथे मी दोन्हीही लिहून दाखवलेले आहेत. देवनागरीमध्ये ल हे 2 प्रकारे लिहिलेले सापडतात, म्हणून मी दोन्ही प्रकारचे ल लिहिलेले आहेत. दोन्ही प्रकारचे ल आणि त्याची पूर्ण बाराखडी मी इथे लिहून दाखवलेली आहे. आणि त्याच खाली लगेच मोडी लिपीतली लची बाराखडी लिहिलेली आहे. अतिशय सोपा आहे ल. बघूया ल कसा लिहितात. तर देवनागरीमध्ये ल लिहिताना असा लिहितात किंवा असा लिहितात. तर मोडी लिपीमध्ये बघूनच कळतं आहे. 4चा आकडा कसा असतो मराठीमध्ये देवनागरीत. हा झाला ल, किती सोपा आहे. आता पुढे आलो आहोत आपण ला. ला लिहिताना क सारखाच लिहायचं आहे. पण तो ला लिहिताना त्याची ही जी गाठ आहे डावीकडची, ती गाठ कशी दिली आहे. डावीकडची गाठ पोकळ आणि उजवीकडची भरीव. म्हणजे पहिली गाठ पोकळ आणि दुसरी भरीव. झाला ला. बघा पुन्हा एकदा क सारखंच वळण, पण एक गाठ पोकळ, एक गाठ भरीव. नंतर आहे ली. हा ली आपण अर्धा शिकून झालेला आहे. आपला अर्धा हा शिकून झालेला आहे. कधी शिकलो आहोत. जे लोक खरोखर अभ्यास करत असतील त्यांना हे लगेच समजेल की हे लीचं वळण थोडंसं आपण आधी शिकलेलो आहोत. हा ली आपण पाठ 12वा दप्तरातला द, दा, दी, दी, दू ही जी मुळाक्षरं शिकलो, दची बाराखडी, त्याच्यामध्ये जो दू आपण लिहिला होता तो दू अर्धा असाच लिहिलेला आहे. त्याच दूला आपण दू कसा लिहिलेला होता, हा असा लिहिलेला होता. तर ही वेलांटी किंवा हा उकार आपण म्हणू याला. खरं तर हा उकार म्हणून वापरलेला होता त्याच्यातला दचा उकार. पण हा उकार न देता फक्त हा एवढाच भाग लिहिला की ती झाली ली.
सोपं आहे की नाही. दू पूर्ण न लिहिता दूचा उकार, जी वेलांटीची जी स्टाईल होती, ते वळण होतं, ते न लिहिता फक्त हे एवढंच अक्षर लिहिलं की ती झाली ली. तर ती ली बघा कशी लिहायची आहे. एक तिरकी रेष आणि ऊ लिहायचा आहे. आपण ऊ कसा लिहितो तसा ऊ लिहायचा आहे. पुन्हा बघा ली, एक तिरकी रेष, तीनाचा आकडा म्हणा, ऊ म्हणा, असा स्टायलिस्ट थोडा लिखाण लिहिताना लिहायचं आहे. ही झाली ली. नीट या वळणांचा अभ्यास करा. कसं लिहिलं आहे प्रत्येक वेळेस समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पॉज करा आणि बघा. इथे मी पुन्हा लिहून दाखवते. ली, तिरकी रेष आणि ऊ. आपण अ आ इ ई ऊ मधला जो ऊ आहे किंवा तीनाचा आकडा आहे तो लक्षात ठेवा इथे. त्याच्यानंतर ल झाला, ला झाला, ली, ली. आता आलो आहोत आपण उकार लूकडे. सोप्पा आहे. ल लिहिलेला आहे मोडी लिपीतला आणि त्याला तू जोडला आहे. बघा सोप्पं आहे की नाही. ल लिहिला आणि त्याला तू जोडला, झाला लू. त्याच्यानंतर आहे एकार ले. मूळ ल लिहिला मोडी लिपीतला, त्याच्यावर एक मात्रा. लई ऐकार ल लिहिला, त्याच्यावर डोक्यावर 5चा आकडा. लो ला लिहायचा आहे आपल्याला. हा जो ला आपण शिकलो तो ला लिहायचा आहे. एक गाठ पोकळ, एक गाठ भरीव आणि डोक्यावर एक मात्रा, झाला लो. औकार लऊ, का लिहायचा आहे, लऊ. अनुस्वार लम, मूळ मोडी लिपीतला ल लिहून डोक्यावर अनुस्वार द्यायचा आहे, झाला लम. आणि विसर्ग लह. झालं. पूर्ण बाराखडी आपली तयार आहे. याच्यामध्ये वळणांचा एकच अभ्यास करायचा आहे तुम्हाला. क शिकलेले आहेत. फक्त ला लिहिताना एक गाठ पोकळ, एक गाठ भरीव. आणि ली लक्षात ठेवा. आपण दू शिकलेलो आहोत. दूचा पूर्ण आकार न वेलांटी स्टाईल न देता, वेलांटीचं वळण न देता किंवा त्याला उकार म्हणू आपण, तो उकार न देता फक्त हे एवढंच अक्षर लिहिलं की झाला ली. 28 पाठ झालेले आहेत. 28 पाठांमध्ये आपण एकूण 29 मुळाक्षरं शिकलेलो आहोत. तर या सर्व 29 मुळाक्षरांचा चांगला अभ्यास करा. आता आपण पुढचं एक मुळाक्षर बघू, जे 2 प्रकारे लिहिता येतं. म्हणजे 2 प्रकारे सापडलेलं आहे मोडी लिपीत लिहिलेलं. तर ते पुढच्या पाठात बघूया. एकदा जाता जाता मी तुम्हाला गोंधळ घालणारी अक्षरं इथेच दाखवते, कशी लिहायची आहेत ती. आपण मा शिकलो होतो मच्या बाराखडीमध्ये. तो मा कसा होता, मच्या बाराखडीतला मा कसा होता. हे वळण बघा क सारखंच आहे की नाही. हा मा पुन्हा दाखवते बघा. हा मा आहे. आता क बघा, क कसा होता, कसा आपण शिकलो. एकतर दोन्ही गाठी पोकळ किंवा दोन्ही गाठी भरीव. असा 2 प्रकारे क आपण लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर आता आपण ला शिकलो आहोत. फरक बघा, सगळी अक्षरं ही कशी फसवणारी आहेत ती. ला लिहिताना नियम आहे, एक गाठ पोकळ, एक गाठ भरीव. तर नीट लक्ष द्या. बघा या माचं वळण पण असं आहे. कर्व हे जे वळण आहे हा आकार असा दिलेला आहे आणि कचा आकार हा तिरका दिलेला आहे. पण वाचताना फसू शकतो. क हा आपण माला क वाचू शकतो किंवा क ला थोडंसं जरी वळण चुकलेलं असेल तर मा वाचू शकतो किंवा ला वाचू शकतो आपण. बघा तीनही अक्षरं दिसायला समान आहेत. यांचा नीट अभ्यास करा वळणांचा. आणि
जमेल तितकं मोडीलिपी पेपर म्हणा किंवा मोडीलिपीतले उतारे काही मिळाले पुस्तकांमधले पुस्तकं आहेत. तुम्हाला मी पुढच्या पाठात पुस्तकांची नावं पण सांगेन जी तुम्हाला पुस्तकं मिळू शकतील. नसतील मिळत तर माझ्याकडे झेरॉक्स मिळतील किंवा पुस्तकं असतील तर तीही देईन मी तुम्हाला हवी असतील तर. त्या व्यतिरिक्त मी ज्या संस्थेमार्फत हे जे कोर्स घेते ती मोडीलिपी शिक्षण प्रसारक मंडळ, त्या मंडळाचं पुस्तकंही उपलब्ध आहे तुम्हाला अधिक अभ्यासासाठी. तुम्हाला काही मोडीलिपीविषयी आणखी माहिती हवी असेल तर त्यासाठीही पुस्तक आहे. त्याशिवाय माझा ब्लॉग पण आहे, त्याच्यावरही तुम्ही बघू शकता, वाचू शकता माहिती मोडीलिपीविषयी. तर आणखी पुस्तकात तुम्हाला आणखी जास्त डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर ती पुस्तकंसुद्धा माझ्याकडे आहेत. आणि आणखी दुसरे एक सर आहेत ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ह्या पुस्तकाचं मूळ जे मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेलं आहे, चला शिकूया मोडी आपण म्हणून जे पुस्तक मी आतापर्यंत बऱ्याचदा त्याचं कवर पेज दाखवलेलं होतं, हे पुस्तक आहे चला शिकूया मोडी आपण. हे आमच्याच संस्थेचं पुस्तक आहे, मोडीलिपी शिक्षण प्रसारक मंडळ, जे पूर्वी त्याचं आत्ताचं जे ॲडिशन आहे ते कृष्णाजी म्हात्रे मोडीलिपी तज्ज्ञच आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. पण ह्या पुस्तकाचं जे मूळ आहे, जे पहिलं पुस्तक ज्यांनी तयार केलं मोडीलिपीचं, ते हे मनोहर जागुष्टे सर आहेत. त्यांचं पुस्तक त्यांच्या पुस्तकांचीच ही एडिटेड कॉपी, त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून कृष्णाजी म्हात्रे यांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे संपर्क करू शकता किंवा माझ्याकडेही तुम्ही माझा बोर्डवर नंबर बघत आहात त्याच्यावरही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता माझ्याकडे येऊन, किंवा हे जे सर आहेत कृष्णाजी म्हात्रे त्यांच्याकडेही तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांच्याशी संपर्क साधला नाही तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, नंबर माझा दिलेला आहे बोर्डवर, चेक करा. हे अशा प्रकारचं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये बरीच इतरही माहिती जागुष्टे सरांनीच लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडाफारच बदल करून कृष्णाजी म्हात्रे यांनी त्याच्यामध्ये आणखी थोडंफार माहिती लिहिलेली आहे. तर तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर तुम्ही मला किंवा म्हात्रे सरांना संपर्क करू शकता. मला केला तर अतिशय उत्तम, मी त्यांच्यापर्यंत तुमचा निरोप नक्की पोचवेन आणि तुम्हाला ते पुस्तक हवं असल्यास माझ्याकडे उपलब्ध होईल ते. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मी वळणांचा त्याचा छान अभ्यास करा, कारण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मोडीलिपीची माहिती कुठेही वाचायला मिळेल. बहुतेक बरीच पुस्तकं आता मोडीलिपीवर लिहिल्या गेलेली आहेत, पूर्वी नव्हती एवढी, पण आता बरीच पुस्तकं लिहिल्या गेली आहेत ज्याच्यावर तुम्हाला मोडीलिपीच्या इतर जी काही माहिती हवी असेल ती मिळेल. पण हे जे लिखाण आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे लिखाण, हे जे वळणं कशी आहेत हे शिकणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण हे वाचता नाही आलं तर आपलं उद्देश आहे पेपर वाचन करणं, ते होणार नाही. त्यामुळे या वळणांचा नीट अभ्यास करा, जे शिकवलेलं आहे त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा. ते आपल्याला कसं आत्मसात करता येईल. लिखाणासाठी तर कराच, अक्षरही सुधारेल तुमचं मराठी किंवा इतर कुठल्याही भाषेतलं, पण वाचनासाठी अतिशय उपयुक्त आहे. लिखाण करणं गरजेचं आहे, म्हणून वारंवार सांगते लिखाणाची सवय ठेवा, सराव ठेवा, म्हणजे वाचायला अक्षरं सोपी जातील आणि सहज लिप्यंतर करता येईल. तर पुढच्या पाठात भेटूया. धन्यवाद.